दख्खनचा राजा ज्योतिबा व इतिहासाची साक्ष असणाऱ्या पन्हाळगडच्या पायथ्याशी असणारे सहकारातील पंढरपूर म्हणजे वारणानगर. आदरणीय तात्यासाहेब कोरे यांच्या भगीरथ प्रयत्नाने सहकारातील संस्थांची आकाशगंगा साकारली. त्यामधील चमकता तारा म्हणजे तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालय, की जे शिक्षक दिनाचे औचित्य साधून 5 सप्टेंबर 1983 रोजी स्थापन झाले, ज्याला 40 वर्षाची यशोगाथा प्राप्त आहे व जगमान्यता माजी विद्यार्थ्यांच्या कार्यकुशल वृत्तीतून साकारली आहे. अशा महाविद्यालयाचा ऑफ कॅम्पस किनी वाठार कोडोली महामार्गावरील नवे पारगाव येथे निसर्गसंपन्न परिसरामध्ये व वारणानगर येथून 2 किलोमीटर अंतरावर सर्व सोयींनी परिपूर्ण कॅम्पस या वर्षीपासून चालू करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांना परिपूर्ण तंत्रशिक्षण देण्यासाठी सर्व सोयींनी युक्त अद्ययावत प्रयोगशाळा, वर्कशॉप, स्मार्ट डिजिटल क्लासरूम, लँग्वेज लॅब व कॉम्प्युटर लॅब तसेच अद्ययावत ग्रंथालय, कॅन्टीन, मेस या सोयी उपलब्ध आहेत. नमस्कार, मी डॉक्टर शिवलिंग पिसे, प्रिन्सिपल तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. TKIT ही एक 41 वर्षे इस्टॅब्लिश झालेली ओल्ड इन्स्टिट्यूट आहे. यावर्षी आम्ही AICTEला ऑफ कॅम्पससाठी ॲप्लिकेशन केलं होतं आणि वी गॉट सँक्शन. 360 इंटेक मिळालेलं आहे. ऑफ कॅम्पस परमिशन मिळालेलं महाराष्ट्रातलं कदाचित हे एकमेव कॉलेज असेल. या कॅम्पसमध्ये आम्ही मुलांना फर्स्ट इयरसाठी लागणाऱ्या सर्व लॅबॉरेटरीज अद्ययावत रीतीने डेव्हलप केलेले आहेत. त्याचबरोबर जे काही आमचे क्लासरूम्स असतील ते डिजिटल क्लासरूम्स आहेत. या कॉलेजमध्ये फॅकल्टी जी असणार आहे ते आमची मेन कॅम्पसचीच फॅकल्टी असणार आहे आणि प्रिन्सिपल आणि ॲडमिनिस्ट्रेशन जे असेल ते मेन कॅम्पसमधूनच होईल. तर मुलांना लागणाऱ्या ज्या काही ॲडव्हान्स सुविधा आहेत या सगळ्या गोष्टी आम्ही इथं सध्या तयार केलेल्या आहेत. हे एक आम्ही मॉडेल इंजिनिअरिंग कॉलेज म्हणून उदयास आणण्यासाठी लागणाऱ्या सर्व काही डिजिटल गोष्टी आहेत त्या आम्ही इम्प्लिमेंट केलेल्या आहेत तिथं. या कॅम्पसमध्ये आम्ही कोऑर्डिनेटर म्हणून डॉक्टर सौरभ बोरचाटे, की ज्यांनी IIT कानपूरमधून PhD केली आणि त्यांना 10 वर्षाचा अनुभव आहे, हे ते कोऑर्डिनेट इथं या ज्या ॲक्टिव्हिटीज, टीचिंग लर्निंग ॲक्टिव्हिटीज ज्या असतील ते कोऑर्डिनेट करतील. तर एक उत्कृष्ट प्रकारचं हे कॅम्पस आहे. इथल्या जे काही ॲम्युनिटीज आहेत त्या बेस्ट आहेत, हे तुम्हाला मी सांगतो. थँक्यू. नमस्कार, मी डॉक्टर सौरभ बोरचाटे. मी IIT कानपूरमधून PhD केलेली आहे. मी IIT कानपूरमध्ये जवळपास 6-6.5 वर्ष फुल टाईम स्कॉलर म्हणून होतो. त्या ठिकाणी जे अकॅडमिक स्ट्रक्चर बघितलं आहे त्या अकॅडमिक स्ट्रक्चर आपण TKIT ऑफ कॅम्पसमध्ये राबवणार आहोत. वेगवेगळे प्रोग्रॅमिंग क्लब, उदाहरणार्थ ॲस्ट्रॉनॉमी क्लब, रोबोटिक क्लब, प्रोग्रॅमिंग क्लब असे अकॅडमिक अँड करिअर काउन्सिल क्लब आपण ह्या ठिकाणी स्थापन करणार आहोत. आपल्या ह्या ऑफ कॅम्पसमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी लागणारा ॲडव्होकेट लॅब आपण एस्टॅब्लिश केलेली आहे. सायबर सिक्युरिटीसाठी लागणारा जो अभ्यासक्रम आहे तो आपण IIT कानपूरच्या सायबर सिक्युरिटी नॅशनल हब बरोबर MOU करून मुलांना शिकवणार आहोत. आपल्या ह्या पूर्ण कॅम्पसमध्ये सर्व फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स, बिझनेस सिस्टीम, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अँड सायबर सिक्युरिटी हे 4 कोर्स ऑफ कॅम्पसमध्ये आपण ठेवलेले आहेत. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही पूर्णपणे तयारी केलेली आहे आणि आम्ही कमिटमेंट आमच्याकडून मुलांना दिलेली आहे. तर आपल्या या ऑफ कॅम्पसमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. नमस्कार, मी कांतीलाल तामाणे, ग्रंथपाल, TKIT ऑफ कॅम्पस नवे पारगाव. शिक्षण मास्टर इन लायब्ररी सायन्स विथ UGC नेट आणि PhD सबमिट केलेला आहे. मला या क्षेत्रातील 14 वर्षाचा अनुभव आहे. आपल्या TKITच्या सेंट्रल लायब्ररीमध्ये 58,639 पुस्तकं आहेत, ज्याची जवळपास किंमत $2.25 करोड आहे. त्याचबरोबर आपण दरवर्षी 100+ कूपस इंडेक्स प्रिंट जर्नल सबस्क्रिप्शन करतो व सायन्स डायरेक्टचं ऑनलाईन जर्नलचं पॅकेज आपण सबस्क्राईब केलेलं आहे. सेंट्रल लायब्ररीचे नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडियाची मेंबरशिप घेतलेली आहे. त्याचबरोबर डेलनेटची मेंबरशिप घेतलेली आहे, ज्यामध्ये आपल्याला जवळपास जगामधील 8,500 लायब्ररींचा ॲक्सेस मिळतो. आपल्या लायब्ररीमध्ये 25पेक्षा जास्त प्रकारच्या सर्व्हिसेस दिल्या जातात, ज्यामुळे विद्यार्थ्यांना वाचन करणं सुलभ जातं. धन्यवाद. नमस्कार, मी प्राध्यापक गणेश कांबळे, असिस्टंट प्रोफेसर इन इंग्लिश. माय क्वालिफिकेशन इज
MA इंग्लिश नेट विथ JRF. आणि मी गेली 15 वर्ष इंजिनिअरिंगच्या स्टुडंटना इंग्लिश आणि कम्युनिकेशन स्किल हा विषय शिकवतो. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना टेक्निकल नॉलेज म्हणजे हार्ड स्किलबरोबर सॉफ्ट स्किलची सुद्धा खूप गरज असते. त्याच्यासाठीच इंग्लिश प्रोफेशनल स्किलसाठी कम्युनिकेशन स्किल हा सब्जेक्ट इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना असतो. यामध्ये प्रामुख्याने आम्ही इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची संभाषण कौशल्य, निगोशिएशन स्किल, इंटरव्ह्यू टेक्निक्स, ग्रुप डिस्कशन, रिपोर्ट रायटिंग स्किल्स हे सगळे स्किल्स पॉलिश करण्यावरती भर देत असतो. आणि याचा सगळ्यात मोठा फायदा त्यांना होतो प्लेसमेंटमध्ये, नोकरी मिळवण्यामध्ये, देशामध्ये किंवा परदेशांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांच्या 4 वर्षाच्या शैक्षणिक पदवीमध्ये येणारे सगळे एक्झाम्स, लेखी किंवा प्रात्यक्षिक इंग्लिश कम्युनिकेशन स्किलचा उपयोग होतो. आणि हे इंग्लिश कम्युनिकेशन स्किल वृद्धिंगत करण्यासाठी किंवा प्रोफेशनशी वाढवण्यासाठी आमच्या महाविद्यालयामध्ये ओरेल डिजिटल लँग्वेज सॉफ्टवेअर आहे. या सॉफ्टवेअरमध्ये आपल्याकडे एकूण 5000 तासांचं मटेरियल आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना स्पीकिंग असू दे, रीडिंग असू दे, रायटिंग असू दे किंवा लिस्निंग असू दे, सगळ्या स्किल्सची आपण ड्रिल देतो प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून, टीचरसहित किंवा टीचर नसताना सुद्धा. आणि याचा फायदा विद्यार्थ्यांना निश्चित त्यांचे लँग्वेज स्किल पॉलिश करण्यासाठी होता. गुड मॉर्निंग. माझं नाव मिसेस JM खाडे. मी इंजिनिअरिंग फिजिक्स या विषयासाठी लॅब इन्चार्ज आहे. माझा एकूण 5 वर्षाचा अनुभव आहे फिजिक्समध्ये. तर आपल्या लॅबमध्ये आपण 15 एक्सपेरिमेंट परफॉर्म करतो. त्याच्यापैकी हा जो लेझर डायव्हर्जन्सचा एक्सपेरिमेंट आहे तर त्याचा कम्प्युटर प्रिंटिंग, 3D पिक्चर्स इन स्पेस सायन्स, डिटेक्शन ऑफ अर्थक्वेक अशा डिफरंट फील्डमध्ये याचा यूज होतो. त्याच पद्धतीनं हा जो आहे डिफ्रॅक्शन ग्रेटिंगचा, तर त्याचा उपयोग टेलिकम्युनिकेशन, ॲस्ट्रोफिजिक्स, केमिस्ट्री अशा डिफरंट फील्ड्समध्ये त्याचा उपयोग होतो. हॅलो, माझं नाव डॉक्टर प्रवीण टिठवळे. माझं शिक्षण PhD इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. मला 11 वर्षाचा अनुभव आहे. मी प्रथम वर्षासाठी बेसिक इलेक्ट्रिकलचे लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल्स घेतो. प्रॅक्टिकल घेण्यासाठी आवश्यक सर्व महत्त्वाचे इक्विपमेंट जसे की रेओस्टॅट, ॲमीटर, व्होल्टमीटर, सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर्स, वॅट मीटर हे सर्व प्रकारचे महत्त्वाचे इक्विपमेंट आपल्या लॅबमध्ये उपलब्ध आहेत. तसेच आपण यामध्ये 8 ते 10 एक्सपेरिमेंट कंडक्ट करतो, जसे की व्हेरिफिकेशन ऑफ KCL केबल लॉ, ओपन सर्किट अँड शॉर्ट सर्किट टेस्ट ऑन सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. नमस्कार विद्यार्थी, मी डॉक्टर सौरभ बोरसाटे. मी IIT कानपूरमधून PhD केलेली आहे. आपण ह्या ठिकाणी पूर्ण 60 कम्प्युटरचे एक ॲटोकॅड सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलेले आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल, सायबर सिक्युरिटी यासाठी प्रोग्रॅमिंग आणि ॲटोकॅड डिझाईन खूप महत्त्वाचं असतं. आपण इंजिनिअरिंग ग्राफिक्स हा जो सब्जेक्ट आहे तो प्लेन पेपरवर न सोडवता आपण ॲटोकॅडमध्ये तो सोडवणार आहे. आपल्याकडे जे सॉफ्टवेअर आहे ते सॉफ्टवेअर आपण शिकणार आहे. ॲडव्हान्स पद्धतीनं आपण ॲटोकॅड ड्रॉईंग कसं ड्रॉ करायचं, त्याचे फायदे किती आहेत, प्रोग्रॅमिंग कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण ॲटोकॅड लॅबमध्ये शिकणार आहोत. थँक्यू.
प्राध्यापक बाळकृष्ण पोद्दार. KIT मध्ये मी इंजिनिअरिंग केमिस्ट्री लॅबचा लॅब इंचार्ज म्हणून कार्यरत आहे. या लॅबमध्ये आपण वॉटर क्वालिटी पॅरामीटरसोबतच फ्युअल, मेटल्स आणि नॉन मेटल्सचे एक्सपेरिमेंट कंडक्ट करत असतो. या सर्व एक्सपेरिमेंटसाठी आपल्याकडे UV विजिबल स्पेक्ट्रोमीटर, ग्लास इलेक्ट्रोड, pH मीटर, त्याचसोबत नेफॅलोमेट्रिक टर्बिडोमीटर सारखे इन्स्ट्रुमेंट्स आहेत आणि हे सर्व एक्सपेरिमेंट आपण अनालिसिस बेसवरती करत असतो. Hello everyone, I am Professor C.S. Gaipad, working in this institute from 12 years. So I am conducting basic civil engineering practicals. So these are the instruments required to conduct the civil practicals. So we start from this first. These are some minor instruments like peg, box extrusion. This is a French crosstalk. This is a tape, simple tape. This is a chain. So these are the simple instruments, and these are some instruments which are required to find out the levels like dumpy level. So this is another two instruments which are required to take this angular measurement like prismatic compass, and this is a survey compass. मी सुभाष रंगराव पाटील ज्युनियर इन्स्ट्रक्टर म्हणून TKIT वर्कशॉपमध्ये काम करतो. फर्स्ट इयर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना वर्कशॉप प्रॅक्टिकल घेत असताना फिटिंग शॉप, कार्पेंटरी शॉप, वेल्डिंग शॉप, स्मिथी शॉप, शीट मेटल शॉप या 5 शॉपचे प्रॅक्टिकल्स होतात. प्रत्येक प्रॅक्टिकल हे 4 प्रॅक्टिकलमध्ये पूर्ण केलं जातं. असं एकूण 12 प्रॅक्टिकलमध्ये वर्कशॉपचे प्रॅक्टिकल पूर्ण केली जातात. मी TKITचा नवे पारगाव येथील ऑफ कॅम्पस पाहिलेला आहे. बाय सीइंग दिस वंडरफुल कॅम्पस मी इथे माझा प्रवेश निश्चित केलेला आहे. मीही ॲडमिशन घेतले, तुम्हीही घ्या. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण अध्ययन करण्यासाठी अनुभवी व तज्ज्ञ TKIT मधील प्राध्यापक वृंद अध्ययन करणार आहेत. ऑफ कॅम्पसमधील विद्यार्थ्यासाठी वसतिगृहाची सोय TKITच्या मेन कॅम्पसमध्ये करण्यात आलेली आहे. तसेच कॉलेजतर्फे अद्ययावत बस सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. या सर्व प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंटसाठी TKIT मधील प्लेसमेंट विभाग कार्यरत असेल. प्रथम वर्ष अभियांत्रिकीसाठी एकूण लॅब खालीलप्रमाणे: केमिस्ट्री, फिजिक्स, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल, लँग्वेज लॅब, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, बेसिक सिव्हिल इंजिनिअरिंग लॅब, वर्कशॉप. धन्यवाद.